देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचं बाळकडू मिळालं त्या शोभाताई फडणवीस खरं तर मोठं राजकारणातलं महाराष्ट्रातलं नाव आहेत, त्या देखील आपल्यासोबत आहेत. काकू, पुन्हा एकदा तुमचा पुतण्या आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होतोय. तुम्ही राजकारणाच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगितल्या, ते देखील जाहीर हे सगळे कबूल करतात. आता ज्या परिस्थितीतून हे सगळं झालं, जे अनपेक्षित निकाल आले, पहिले तर हे निकाल तुम्हाला अपेक्षित होते का आणि याच्यासाठी देवेंद्रजींनी जी मेहनत घेतली ती कशी होती? हा निकाल अपेक्षित इतका असेल नसेल पण अपेक्षित होता. याचं कारण असं, गेल्या 4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने सरकारने कार्यक्रम राबवले, मग लाडकी बहीण असेल, मुख्य म्हणजे बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, शेतकऱ्यांसाठी सवलती असतील, मुख्य म्हणजे आरोग्य दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या, गरिबांना मोठ्या प्रमाणात आरोग्याची मदत केली. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते केल्या त्यांनी, तेव्हाच असं वाटतं की लोकांना जे हवं होतं ते त्या 4 महिन्याच्या काळात यांनी दिलं. आणि त्यामुळे आपलं राज्य येणार आणि हे मुख्यमंत्री होणार आणि हे तिघही एकत्र येणार ह्याचा विश्वास आम्हाला पूर्णपणे होता. फक्त एवढंच आहे की असं वाटत होतं की आपण 120-125 पर्यंत जाऊ, परंतु 133 पर्यंत जाऊन एवढंच कशाला 232 पर्यंत गेलो. एवढा निकाल मात्र पाहिल्यानंतर या लोकांची मेहनत त्याच्यामध्ये किती आहे हे सर्व जनतेला, आणि विशेष म्हणजे जनतेने मोठ्या प्रमाणात यांचे कार्यक्रम उचलून धरले. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्वाचा जो नारा दिला तो त्यांना मोठ्या प्रमाणात पचला. लोकांना चला म्हणून मतदानाला न जाणारे लोक सुट्ट्या घेऊन मतदानाला आले आणि मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढवला. हा टक्काच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने यशस्वीकडे नेणारा. काकू, अनेक अडचणीचे प्रसंग देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्यात येतात. कधी तुम्हाला ते सल्ला मागतात किंवा तुम्ही आपला मुलगा म्हणून त्यांना सल्ला देता का? अशा काही आठवणी आहेत की ते फार अडचणीत होते आणि त्यावेळी तुमच्याशी बोलणं झालं? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही राजकारणात येतो तेव्हा या सगळ्या गोष्टीची आम्हाला जाणीव असते. ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण. जो बाहेर जाऊन काही करतो तेव्हाच त्याच्यावर टीका होत असतात. फक्त ज्या पद्धतीने इतक्या खालच्या दर्जाच्या टीका झाल्या एवढ्या कोणीच अपेक्षित केल्या नव्हत्या. इव्हन महाराष्ट्राच्या संस्कृतीने सुद्धा कधी अपेक्षित नव्हत्या केल्या. परंतु त्यांना आवर घालणारे कोणी नव्हते, उलट त्यांना प्रोत्साहन देऊन लोकांना बदनाम करणारे होते. परंतु शेवटी शब्दाला शब्द नको आणि वाईटाला उत्तर नको अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने शांततेने त्यांनी ते सगळं पाळलं. आणि शेवटी मोठं व्हायचं असेल तर काही गोष्टी ऐकाव्याच लागतात. ह्या पद्धतीने आम्ही आमच्या राजकारणामध्ये ऐकून घेतलं. कारण पुढे आलं की या पद्धतीने ऐकावं लागतं आणि ते सहन करण्याची ताकद मात्र त्याच्यामध्ये प्रचंड आहे. काकू, तुम्ही राजकारणातले अनेक चढउतार पाहिलेले आहे, अनेक सरकार येताना जाताना पाहिलेलं आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंसोबत तुमचे चांगले संबंध होते. बाळासाहेब ठाकरे गेले, त्यानंतर उद्धव ठाकरे, तुम्ही युतीचेही सरकार पाहिलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाहिलं. उद्धव ठाकरेमध्ये जे काही बदल झाले ते बदल तुम्हाला असं वाटलं होतं कधी अशी स्थिती येईल आणि ती स्थिती हिंदुत्ववादी विचारांच्या म्हणजे तुमच्या मुलाच्या विरोधात सगळं हे होईल? बघा, हा विषय खूप वेगळा आहे. हिंदुत्ववाद हा जवळजवळ उद्धवनी सोडूनच दिला आहे. त्यामुळे जे बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववाद होता तो काही आयुष्यभर सांभाळतील असं जे वाटत होतं आम्हाला, त्याला मात्र याला फाटा मिळाला. आणि विशेष म्हणजे मी जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंना भेटली असेल किंवा जेव्हा जेव्हा त्यांची माझी भेट झाली असेल तर राजकारणाची पोच ज्याला म्हणतो आपण, राजकारणातला संयम ज्याला म्हणतो, त्याचं ट्रेनिंग त्यांना कमी पडलं असं माझं मत आहे. आणि त्याच्या नाही, म्हणजे अनेक वेळा टीका होते की बाळासाहेब म्हणजे ते पण स्वतःला उद्धव बाळासाहेब ठाकरे असंच म्हणून घेतात. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हीच त्यांची आयडेंटिटी असते. तुमचं म्हणणं आहे की त्यांचा तो संयम उतरला नाही जो बाळासाहेबांकडे होता किंवा जो एका राजकारण्यांना अपेक्षित असतो. बाळासाहेबांची धडाडीच त्यांच्यात नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्यांच्या धडाडी नाही ते पुढेच कसे जातील हो. आणि क्षुल्लक स्वार्थासाठी त्या माणसाने हिंदुत्व सोडलं. तर मग आता याला आम्ही काय म्हणणार? हा त्याचा विचार आहे. मला सांगा, आता एक गोष्ट बोलू की नाही बोलू? इंदिरा गांधीचा नातू म्हणून राहुल गांधीला आपण किती महत्त्व देईल तरी इंदिरा गांधी नाही होऊ शकणार. मग उद्धव ठाकरे बाळासाहेब कसे होऊ शकतील? पण आज आता ज्यावेळी तुमचा मुलगा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतोय, काय तुमच्या भावना आहे? खरं तर तुम्ही आता या क्षणाला मुंबईत असाल असं आम्हाला अपेक्षित होतं. माझ्या तब्येतीने मला धोका दिला म्हणून मी मुंबईला नाही जाऊ. तर महायुतीमधल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी राजभवनामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. याबद्दलच्या बातम्या आपण बघूया, पण त्याचबरोबर बघूया बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट.
तर महायुतीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेत महायुतीनं सत्ता स्थापनेचा दावा केला. नेत्यांनी राज्यपालांकडे आमदार समर्थनाचं पत्र सोपवलं. मी काल एकनाथ शिंदेंना भेटलो. त्यांनी शिवसेनेच्या वतीनं मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली अशी माहिती फडणवीसांनी दिली. तर शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा असल्याचं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली असल्यानं शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एकनाथ शिंदेंच्या सहभागाबाबत अजूनही सस्पेन्स कायम. महायुतीतल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद ही फक्त तांत्रिक बाब आहे. याआधी आणि त्यानंतरही महायुतीमधले सगळे निर्णय आम्ही एकत्रित घेणार आहोत असं विधान फडणवीसांनी केलं. माझ्या समर्थनार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र दिलं. यासाठी फडणवीसांनी विशेष करून एकनाथ शिंदेंचे आभार मानले. त्याचबरोबर अजित पवारांसह मित्रपक्षांचे आभार मानले. मी एका वेगळ्या माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो. अमित शहा किंवा कोणालाही भेटायला गेलो नव्हतो असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. आम्ही तिघं अनुभवाचा फायदा महाराष्ट्राच्या विकासासाठी करणार आहोत. आम्हाला चांगलं बहुमत आहे, त्यामुळे आमच्यात काही नाराजी वगैरे नाही. आम्ही तिघं एकमेकांना रुसू फुगू देणार नाही असं मिश्किल विधान अजित पवारांनी केलं. अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतं याचा आनंद आहे. आमच्यात छोटं मोठं कोणी नव्हतं. आम्ही टीम म्हणून काम केलं अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी देत फडणवीसांचं अभिनंदन केलं. शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागावर प्रश्न विचारताच शिंदेंचं माहीत नाही, पण मी शपथ घेणार आहे, आता थांबणार नाही असं अजित पवार म्हणताच एकच हाशा पिकला. दादांना संध्याकाळी आणि सकाळी सुद्धा शपथ घेण्याचा अनुभव आहे असं मिश्किल उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमतात निवड करण्यात आली. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर भाजपच्या नेतेपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमतानं अनुमोदन दिलं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील. फडणवीस उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार अशी माहिती भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तर 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे. 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार असून 9 तारखेला अध्यक्षांची निवड होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या शपथविधीसाठी पुण्यातल्या मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकारामांच्या पगड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. उद्या शपथ घेणाऱ्या मुख्य नेत्यांचे फेटे तयार करण्यात आलेले आहेत. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर बीडच्या आष्टीत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी बाहुबली देवाभाऊ मुख्यमंत्री अशा घोषणा दिल्या. जालन्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. फडणवीसांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान शपथविधीसाठी जालन्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईला येणार आहेत. अकोल्यात भाजप कार्यालयाच्या जवळच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या नाट्यगृहासमोर भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानं पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमेकानं फडणवीसांची निवड झाल्यानं आज कोल्हापुरातल्या भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना लाडू भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर पुण्यात भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. पुण्यातल्या अलका टॉकीज परिसरात कार्यकर्त्यांची ढोल वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.